मुंबईतला वायू प्रदूषणाचा मुद्दा आता चांगलाच ऐरणीवर आलेला आहे। भायखळा, मालाड, शिवडी या भागांमधला हवेचा दर्जा हा वाईट श्रेणीमध्ये असल्याचं दिसून आलंय। परिणामी आरोग्याशी संबंधित विकार टाळण्यासाठी अनेकांनी मास्कचा वापर सुरू केल्याचंही पाहायला मिळतंय। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी याचा आढावा घेतला, आपण पाहूया। गेल्या काही दिवसापासून मुंबईतील हवेची गुणवत्ता ही सातत्याने ढासळताना पाहायला मिळते। यासोबतच सकाळपासूनच मुंबईवरती एक धुरक्याची चादर असलेली देखील पाहायला मिळत होती। सातत्याने मुंबईतील हवेची जी गुणवत्ता आहे ती ढासळत चालली, त्याचा परिणाम जो आहे तो मुंबईकरांच्या आरोग्यावर होण्याची दाट शक्यता आहे। गेल्या आठवडाभरापासून मुंबईच्या अनेक भागामध्ये जी हवेची गुणवत्ता पातळी आहे ती सातत्याने वाईट स्वरूपाची असलेली पाहायला मिळाली। मुंबईकर जे आहे तो चिंतेत आहे, कारण या प्रकारे हवेची गुणवत्ता जर सातत्याने खालवत गेली तर मुंबईसारख्या शहरात मुंबईकरांच्या आरोग्याचा नेमकं काय होणार, मुंबईकरांना वेगवेगळ्या रोगाने ग्रासलं जाईल का, असे प्रश्न जे आहेत ते मुंबईकरांना पडायला लागलेत। कॅमेरामन लालचंद यादव सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।